प्रभाग क्रमांक 10 आणि 11 मधील विडी घरकुल भागात अनेक विकास कामे माजी महापौर स्वर्गीय महेश कोठे यांनी केली। तसेच कामे पुन्हा होण्यासाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलं। प्रभाग क्रमांक 10 आणि 11 मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जुन्या विडी घरकुल भागात आयोजित जाहीर सभेत पालकमंत्री जयकुमार गोरे बोलत होते। यावेळी व्यासपीठावर आमदार देवेंद्र कोठे, अखिल भारतीय पद्मशाली संघमचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे, प्रभाग क्रमांक 10 मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रथमेश कोठे, उज्ज्वला अविनाश दासरी, दीपिका वासुदेव यलदंडी आणि सतीश शिरसिल्ला, तर प्रभाग क्रमांक 11 मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार युवराज सरवदे, शारदाबाई रामपुरे, मीनाक्षी कडगंची आणि अजय पोन्नम यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाजप सरकारनं अनेक विकास कामे केली असून स्वर्गीय महेश कोठे यांनी जुन्या विडी घरकुल भागाचा कायापालट केला। तशीच कामे होण्यासाठी भाजपला मतदान करा असं आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केलं। पण जो भाग महेश अण्णांच्या प्रेमाने मोठा झाला, ज्या भागामधले कार्यकर्ते महेश अण्णांच्या नेतृत्वाखाली तयार झाले आणि ज्या भागाने महेश अण्णांच्यावर सातत्याने प्रेम केलं, तो भाग, त्या भागाचा विकास, त्या भागातली जनता ही आमची जबाबदारी आहे हे सातत्याने कोठे फॅमिलीने सांगितलं आणि त्याचाच भाग म्हणून आज प्रथमेश आणि त्यांचे सगळे सहकारी आपल्या भागामधनं निवडणूक लढवत आहेत। या भागाच्या विकासाची निवडणूक आपल्या सोबत लढत आहे। पण आपल्याला मला या निमित्ताने सांगायचे, या भागातले अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवण्याची भूमिका सातत्यानं महेश अण्णांनी घेतली असेल। त्यानंतर नगरसेवक म्हणून आपल्या सगळ्यांनी, प्रथमेशने या भागातला प्रश्न सोडवण्याची भूमिका घेतली असेल। या सगळ्यांनी सातत्याने ही भूमिका घेतलेली आहे। आमदार देवेंद्र कोठे यांनी स्वर्गीय महेश कोठे यांची भाजपमध्ये यायची इच्छा होती असं सांगतानाच भाजपला मतदान करण्याचं आवाहन केलं। परंतु हे सौभाग्य म्हणावं की ज्या आमदारकीसाठी 35 वर्ष तात्यांनी संघर्ष केला, 15 वर्ष महेश अण्णांनी संघर्ष केला आणि माझ्यासारख्या एका 34 वर्षाच्या युवकाला आदरणीय तात्यांच्या, आदरणीय महेश अण्णांच्या पुण्याईने, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने ही आमदारकी मिळाली आणि आपल्याशी संवाद साधत असताना हा क्षण जितका आनंदाचा वाटतो, त्याहून माझ्या काळजावर दगड ठेवून व्यक्त व्हावंसं वाटतं की या घरकुलचे भाग्यविधाते महेश अण्णा हे आज आपल्याच या ठिकाणी नाही आहेत, परंतु महेश अण्णांचा आशीर्वाद, महेश अण्णांचा विचार, महेश अण्णांचं कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी मी असतील, माझे मोठे बंधू डॉक्टर सूर्यप्रकाश असेल, माझा लहान भाऊ प्रथमेश असेल, आम्ही सगळेजण प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय। या विडी घरकुलचा सर्वांगीण विकास होण्यासाठी, तर रोड, रस्ते, ड्रेनेज, लाईट, पाणी, दिवाबत्ती होण्यासाठी महेश अण्णांनी अनेक वर्ष प्रयत्न केले। अनेक निवडणुकीला मी या ठिकाणी आलोय। काम करत असताना मला बालपण आठवतं की उघड्या गटार या ठिकाणी असायचे, डुकरं रस्त्यावरती उघड्याने फिरायचे, महिला काय मागायचे तर एखादा हातपंप मारून द्या, एखादा दिवाबत्ती बसवून द्या। परंतु आज या भागात शाळा सुरू करणं असेल, नळाला पाणी देणं असेल, ड्रेनेज असेल, रस्ते असतील, मैदान असतील, समाज मंदिर असतील, ही सगळी कामं शहराचा विकास मॉडेल म्हणून जर कोणी समोर आणलं असेल तर ते महेश अण्णा कोठे यांनी समोर आणलेलं आहे। परंतु मी या विडी घरकुल वासियांना एकच बोलेन, आज या ठिकाणी माझ्याकडे विकासावर बोलण्यासाठी माझं मन तयार होत नाहीये। माझ्या डोळ्यासमोर फक्त अण्णांचे विचार, अण्णांची भावना डोळ्यासमोर येते। अखिल भारतीय पद्मशाली संघमचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी महेश अण्णा यांच्याप्रमाणेच प्रथमेश देखील काम करेल, त्यामुळे भाजपलाच मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं। कुठल्याही जातीपातीचं राजकारण महेश अण्णांनी कधीच केलं नाही। सर्व समाजातल्या, सर्व घटकातल्या, सर्व लोकांना एकत्र घेऊन त्या सर्वांसाठी काम करायचं नेहमी अण्णांच्या मनात होतं। मी लहान असताना आम्ही जेव्हा इथे यायचो तर म्हणजे आमच्या बरोबर बरेचसे मंडळी इथे मोठे झालेले आहात। अण्णा जेव्हा यायचे तर बरेचसे लहान मुलं अण्णांच्या गाडीच्या पहिला पुढे पळत यायचं आणि नंतर जे युवा पिढी असतील त्यांना अन्न भेटायचे
आणि त्याच्यानंतर जे वयस्कर मंडळी असायचे त्यांना भेटून त्यांच्या बरोबर त्यांचे प्रश्न ऐकून पुढच्या गोष्टी सोडवायच्या. खरं म्हणजे अण्णांची उणीव आम्हाला खूप भासते आज, पण त्यांची जागा आपण कधीच भरून काढू शकत नाही. पण मी तुम्हाला नक्की एक ग्वाही देऊ शकतो की प्रथमेश आपल्या सर्वांचे प्रश्न मार्गी लावेलच, पण आपल्या सर्वांच्या सुखदुःखात मी असून दे किंवा प्रथमेश असून दे, जरी प्रथमेश छोटा असला माझ्यापेक्षा तरी त्याला या मागच्या 5 वर्षामध्ये महापालिकेचा अनुभव खूप दांडगा झालेला आहे. यावेळी प्रथमेश कोठे आणि अजय पोन्नम यांची भाषणे झाली. विरोधक सांगत होते लोकसभा आहे, विधानसभा आहे, इलेक्शन झाले की लाडकी बहीण योजना काय होणार आहे, बंद पडणार आहे. बंद पडली का? नाही, बंद पडली नाही. आणि आज त्याच जोमाने चालू आहे. कालच माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या सोलापुरात आले होते. त्यांनी सांगितलंय, शब्द दिलाय, जोपर्यंत ते मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही. त्यामुळे मतदान कुणाला करायचंय? बीजेपी. मतदान फक्त बीजेपीला करायचंय. आपले जे कामं व्हायचे आहेत म्हटल्यानंतर केंद्रात भाजपची सत्ता आहे, महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे आणि 100% सोलापूर महानगरपालिकेत देखील भाजपची सत्ता येणार आहे. त्यामुळे आपल्याला आपलं मत वाया घालवायचं नाही. निश्चितच त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढील 8ही उमेदवार त्याच पद्धतीने काम करू, एवढं वचन तुम्हाला या निमित्ताने देतो. पण आज विरोधक जे आपले आहेत ते काहीतरी संभ्रम निर्माण करण्याचं काम या ठिकाणी करतायत. काही कुठल्या उमेदवाराबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवायच्या आणि मतं मागायची, अशी कामं ते आता सध्या करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण त्यांच्याकडे विकासाचा मुद्दा कुठलाच नाही आहे. त्यामुळे अशा गोष्टी करताना आपल्याला ते पाहायला मिळत आहेत. पण मला तुम्हाला हीच विनंती करायची आहे की आतापर्यंत स्वर्गीय महेश अण्णांनी या भागात विकासाच्या जोरावरती मत मागितली आणि आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने त्याच जोरावरती आम्ही मत मागतोय. मी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व आपले पालकमंत्री सन्माननीय जयकुमार भाऊ गोरे यांच्या माध्यमातून मला एका महिन्यात 4 कोटी रुपयाचा निधी भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या इलेक्शन मध्ये सुद्धा आपण जर भारतीय जनता पार्टीच्या विचारांचा नगरसेवक निवडून दिलो तर निश्चितच पुढील काळात निधीसाठी आपल्याला कुठलीच कमतरता पडणार नाही, एवढं आवर्जून सांगतो. यावेळी भाजपचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.